गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज मी आमच्या गार्डनवरचं गच्ची दाखवणार आहे तुम्हाला. तिथं झाडं थोड्या वेळामध्ये आता आमचं होईल, अजून नाही झाले. गाईज बघा, तिकडं ढग आहे पूर्ण, मला दिसत असेल. गाईज खूप पाऊस पडतोय. आता तर नाही, पण आधी पडत होता. गाईज हे बघा, इकडं पण ढग. तर आता मी तुम्हाला दाखवते आमचं गार्डन. हे असं आहे, पण कोणते कोणते झाडं कसे लावलेत हे पण सांगणार आहे, कोणते नवीन आहेत हे पण सांगणार आहे. तर माझं सगळ्यात आवडतं झाड ते म्हणजे गुलाबाचं. गाईज ह्याला ना 15 दिवस, मी आधी पण सांगितलेलं आहे, खूप छान फुलं राहतात. त्यानंतर हे झाड, हे गुलाबाचं झाड आहे. ह्याला तर फक्त थोडे थोडे फुलं येतात. ते गावरान गुलाब, ज्याचं आपण गुलकंद बनवू शकतो. आणि हे शोचं आहे. ह्याचं आपण ना ऑरिगॅनो, मी ह्याचं तरी ऑरिगॅनो करते. ऑरिगॅनोचं झाड आहे. आणि ह्याला लाल फुलं येत असतात. आता नाही आले, पण थोड्या दिवसापूर्वी येत होते. हे वेल आहे गाईज, हे सेम आहे हे आणि हे झाड. त्यानंतर हे भरपूर असे आमच्याकडे गुलाबाचे गाईज. हे लावलेलं आहे आम्ही थोड्या दिवसापूर्वीच. ह्याला तर कधी फुलं येतच नाहीत. हे झाड, हे झाड, हे झाड, म्हणजे ह्याचे जे झाड आहेत ना, ह्या जातीचे, ह्याला खूप फुलं येतात गाईज. हे बघा, सकाळ सकाळ तर इतकं छान वाटतं ना. आणि गाईज हे बघा, तुम्हाला दिसतच असेल. गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवू, ही नाही आहे, ही कोरफड आहे. हे पण गाईज, हे जे लाल चाफा असतो ना, ते लाल चाफ्याचं झाड आहे हे. सो गाईज तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. हा आहे आम्ही घरामध्ये लावलेला कढीपत्ता. आता हा कढीपत्ता अजून वाढेल की नाही हा नाही माहिती, पण आता इतका तरी वाढलेला आहे गाईज. आम्ही बादलीमध्ये लावलेलं आहे, जी पेंटची बादली असते ना, त्याच्यामध्ये. गाईज तुम्ही बघू शकता किती मोठा झालेला आहे हा कढीपत्ता. आम्ही ह्याचा तोडतो कधी कधी. आणि हाच कढीपत्ता थोड्या दिवसांनी आता मी वापरायला लागू, जर अजून मोठा झाला तर. गाईज हे बघू शकता तुम्ही, हवा पण खूप सुटलेली, तिकडं पूर्ण ढग काळं काळं झालेलं आहे गाईज. ओके, असं आहे आमच्या घराचं हे गार्डन. माझ्या याच्यातले काही असे मोजके झाड आहेत गाईज. हे पण आहे. ओके, ह्याला पण येल्लो कलरचं फूल येतं, ह्याला पण छान येतं. आई बाबा आत्ता जेव्हा फिरायला गेले होते ना, तेव्हा हे झाड आणलं होतं त्यांनी पंढरपूरवरून. सो गाईज ह्याला पण पिवळे फुलं येत असतात. आता ह्याची कळी पण नाही दिसत आहे. ओके, जेव्हा आणलं होतं तेव्हा, जेव्हा सगळ्यात पहिले लावलं होतं तेव्हा आलं होतं एक फूल. गाईज हे असं झाड ते नाही का बुकेमध्ये लावतात, तसं एक रोप घ्यायचं आहे आम्हाला गाईज. ते गुलाब खूप छान दिसतं. ओके, तसं एक रोप घेऊ. आणि हे बघा, पूर्ण एवढंच गार्डन आहे. अजून जरी कुंड्या लावायच्या म्हणले ना तरी बसतात गाईज. हे बघा, 2-3 कुंड्या सरकवल्या ना, अजून 2-3 कुंड्या बसून जातात गाईज. खाली पण बघा, माती खूप पडते पावसामध्ये, पूर्ण अशा कुंड्यांमध्ये माती साठलेली असते गाईज. हे बघा, आम्ही हे तेलाचा जो डब्बा असतो ना, त्याच्यामध्ये लावलेले आहे गाईज. याची माझी आजी आजोबा खूप देखभाल करतात ह्या झाडाची. हे बघा. ओके, याच्यामध्ये ताक टाकायचं असतं, ताक. त्याच्यामुळं काय खूप चांगलं राहतं. आज सकाळी टाकलं ताक, आज नाही काल टाकलं. ओके गाईज, चलो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असेच ब्लॉग वाटत असतील तर प्लीज गाईज मला सपोर्ट करा. बाय.